माता जिजाऊ साहेब, ज्या पुत्राने हिंदवी स्वराज्य निर्माण केले श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्या पुत्राने हिंदवी स्वराज्य संरक्षण केलं वाढवलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, आणि असंख्य ज्ञात आणि अज्ञात मावळ्यांना मानाचा त्रिवार मुजरा. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या सर्व शूरवीर क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन करून तुमच्या आणि माझ्या आई वडिलांना हृदयाच्या अंतःकरणापासून दंडवत. आणि आजच्या या आपण दुसऱ्या सामन्याला सुरुवात करत आहोत. दुसरा दिवस आणि दुसरा सामना. पाटणचा मॅक्सवेल संदीप बावडेकर नाणेफेक जिंकल्यानंतर शतरक्षणाचा निर्णय घेतलाय आणि मराठा वॉरियर जुळेवाडी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. चौथ्या पर्वातील विजेता संघ मराठा वॉरियर जुळेवाडी, आणि त्यांच्या विरोधात अगदी रिधिका इलेवन रामेश्वरवाडी संघ असेल. षटक क्रमांक 1 सिद्धेश पहिलं षटक घेऊन सज्ज होतील. पंचांचा इशारा. मॅच ऑन. चला विनंती असेल सर्वांना की आपण थोडंसं सामन्याला गती द्या प्लीज. पहिला चेंडू अगदी लेग कट करण्याचा प्रयत्न, थोडासा हलकासा कट होतोय, चेंडू बाहेर जाईल. एसटी रक्षक संदीप बावडेकर यांच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉल. या षटकाची सुरुवात, या डावाची सुरुवात मात्र निर्धाव चेंडूने झाले. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना दोन क्षेत्ररक्षक 30 वर्तुळाच्या बाहेर. अगेन्स्ट द टर्न शॉट ऑन पूल. दीपक काटकर यांच्या बॅट मधून येतोय धावांचा श्री गणेशा करणारा हा दर्जेदार नवलाई देवी चषक षटकार. हाफ ट्रॅकर चेंडू अगदी अक्रॉस द बॅटने चांगला फटका बॅकफुटला जाऊन ज्या प्रकारचा फटका सजवला दीपक काटकर. मॅन इन फॉर्म. भवानीनगर चषक या स्पर्धा या खेळाडूने गाजवली आहे. पदराला त्याचा वापर करायचा होता. हलकासा टर्न झालाय चेंडू. निर्धाव चेंडूचे होते सांगता अगदी षटकारानंतर पुनरागमन केले. गत स्पर्धेमध्ये भवानीनगर चषक या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा पुरस्कार फटकावलाय या खेळाडूने, अर्थातच दीपक काटकर. मॅन फॉर्म मराठा वॉरियर्स जुळेवाडी. अगेन्स्ट टर्न लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी असेल जरूर, परंतु संदीप बावडेकर अगदी त्यांचा तोल मात्र थोडासा ढासळला. तत्पूर्वी फेक करण्यापूर्वीच एक धाव प्राप्त केली आहे दीपक काटकर यांनी. 4 चेंडूंचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 7. बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, मिड विकेट 30 वर्तुळाच्या आतमध्ये. पहिलं षटक पंचांच्या उजव्या बाजूने सिद्धू. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट दिशेला चेंडू अगदी मार्गस्थ होत असताना पंचांचा इशारा. शैलेश काळे यांच्या बॅट मधून येतोय पहिल्याच चेंडूवर चौकार. शैलेश काळे पीटीपीएल मध्ये आयकॉन खेळाडू म्हणून त्यांचं प्रदर्शन चांगलं राहिलंय आणि अगदी अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची गणना केली जाते. पाटण तालुका क्रिकेटमध्ये चौकाराने धावांचं खातं उघडलंय वैयक्तिक 11. शेवटचा चेंडू स्लॉट मध्ये होता. लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. शैलेश काळे यांच्या बॅट मधून सलगचा दुसरा मोठा धमाका. नवलाई देवी चषक षटकार. या षटकाराने पहिल्या षटकाची होते सांगता सिद्धू यांच्या पहिल्या षटकात धावा आल्या. 2 षटकार 1 चौकाराच्या साहाय्याने 17. हा रिप्ले तुमच्या समोर. ज्या प्रकारचा फटका सजवला शैलेश काळे. अगदी शैलेश काळे घनसोली कॉलनी प्रीमियर लीग त्यांनी गाजवली आहे आणि त्यावेळेला असंच समालोचन करताना एखाद्या प्रेक्षकाने अथवा बाजूला बसलेल्या कोणत्या मुलाने सांगितलं की हा पाटणचा कार्लोस ब्रॅथवेट आहे. फलंदाजी असो गोलंदाजी असो अगदी मोठे मोठे फटके सजवण्यासाठी जाणला जातो आणि फलंदाजी देखील ज्या प्रकारची त्यांची आहे. मोठे फटके सजवण्यामध्ये अगदी हातखंडा आहे या खेळाडूचा. चला पंच आपणास देखील नम्र विनंती असेल की या सामन्याला थोडीशी गती द्यायची आहे, कारण 3 षटकांचा खेळ आपल्याला 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायचा आहे आणि प्रत्येक संघाने देखील सहकार्य करा ही नम्र विनंती असेल, कारण आज 2 उपांत्य फेरी 1 अंतिम लढत ही देखील आपल्याला पूर्ण
अगदी वेळेमध्ये पूर्ण करायचे आहे. त्यामुळे या आयोजकांना देखील विनंती असेल की आपण देखील सज्ज राहा प्लीज. थोडंसं सीमारेषा लगत आपले जर व्हॉलंटियर असतील तर त्यांना तैनात करा, जेणेकरून चेंडूची मागणी होत असताना पटकन केली जाईल. सिद्धेश पहिल्या षटकात 17 धावा खर्च केल्यात आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर अमित. रिद्धिका 11 रामेशटेवाडी. अगदी रिद्धिका 11 रामेशटेवाडी ज्या वेळेला संघ खेळतो संजय अंबुळकर साहेब बापू यांची आठवण येते, कारण त्यांच्या माध्यमातून सातत्याने पुरस्कृत केलेला हा संघ. अमितचा पहिला चेंडू फटका हवेत खेळलाय. कॅच इज द कॉल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली बनेल प्रेक्षक, त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. फलंदाज दीपक काटकर यांच्या बॅट मधून येतोय उत्तुंग षटकार. पहिल्या चेंडूवर स्वागत केले अमित यांचा. काय फटका सजवला. अगदी शुभ सकाळ बोलणारा हा फटका अमित. पहिला चेंडू अगदी. चला विनंती असेल, आम्ही आपल्याला सातत्याने विनंती करतो थोडंसं सर्व संघांनी देखील सहकार्य करायचंय, कारण आज जास्त सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि 2 उपांत्य लढत आणि एक अंतिम लढत सर्व तुमच्यासाठी चालू आहे हे आयोजन. फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये. अगदी चायनीज कट. 1 धाव जोडली जाईल दीपक यांच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावर 24 ऑन स्कोर कार्ड. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अमित षटकार आल्यानंतर मात्र चांगला चेंडू हाताळलाय. फिरकी पट्टू हाफ व्हॉली पुल केलाय. डीप स्क्वेअर लेग क्लिअर करून जाईल चेंडू. दीपक काटकर यांच्या बॅट मधून येतोय या डावातील तिसरा षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 30. दीपक काटकर, शैलेश काळे. चला चेंडू पूर्वा प्लीज. आणि या मैदानाची भौगोलिक रचना जर पाहिली तर तुम्हाला 180 अंशाचं मैदान, गावदेवी मैदान, तळवलीचं हे क्रीडांगण, या खेळपट्टीवर धावा बनतात. या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडला जातो. काल डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड चॅम्पियन संघाने या पहिल्या सामन्यामध्ये 66 धावांची नोंद केली होती आणि हा सर्वोत्तम स्कोर राहिलाय. आज हा विक्रम मोडला जाईल का एखाद्या संघाच्या माध्यमातून. लेग स्पिन टाकण्याचा प्रयत्न, मिड विकेट तिसऱ्या वर्तुळामध्ये धावचीची संधी, फेकी चांगली, फलंदाज धावबाद. अजित चांगलं क्षेत्ररक्षण केलं. ज्या प्रकारे कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळला होता, वेगवान फटका, परंतु ज्या तत्परतेने चेंडू पकडला त्याच तत्परतेने चेंडूची फेक गोलंदाजाच्या हातामध्ये. आणि या फलंदाज दीपक काटकर मात्र चांगली फलंदाजी केल्यानंतर धावबाद बाद झाले आहेत वैयक्तिक. पहिला धक्का बसतोय टीम मराठा वॉरियर्स जुळेवाडी. पहिल्याच धावेच्या प्रयत्नात धावबाद झालेत. 30 ला 1. अधिक काटकर नवीन फलंदाज. लेग स्पिन चेंडू चांगल्या टप्प्यावर अपील केली जाते. अगदी या अपील मध्ये उत्साह जरूर होता, परंतु पंचांनी अपील फेटाळली. निर्धाव चेंडूचे होते सांगता. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी फ्लाइट रेट टाकलेला चेंडू, लेग स्पिन प्रकारचा चेंडू कशा प्रकारे हाताळावा याचं चांगलं उदाहरण. कारण टेनिस चेंडू ज्यावेळेला तुम्ही लेग स्पिन करता त्या फ्लाइट देणं तेवढं सोपं नसतं, परंतु आपल्या बोटांच्या जोरावर लोअर फुल टॉस आउटसाइड ऑफ स्टंप पंचांकडे पाहत असताना होय पंचांचा इशारा. वाईट +1. 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात जोडल्या जातील. विनोद भगत सर त्यांच्या साथीने श्याम कराळे सर आज पंचांच्या भूमिकेमध्ये. संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावर 32. बॅकफुट पंच, व्हॉट अ शॉट दॅट इज. शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द मॉर्निंग. शैलेश काळे यांच्या बॅट मधून येतोय अफलातून नवलाय देवी चषक षटकार. शैलेश काळे अगदी पाटणचा कार्लोस ब्रॅथवेट म्हटलं जातं आणि काय फटका सजवलाय. संघाची धावसंख्या षटकारांनी जाऊन पोहोचले
38 38 रन्स ऑन बोर्ड. सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. 19 धावगतीने धावसंख्या धावफलकावर 38. ज्या प्रकारची फटकेबाजी शैलेश काळे करतायत अगदी या सकाळच्या सत्रामध्ये जणू काही हा फलंदाज घरूनच सेट होऊन आला असं वाटतंय. 2 षटकार 1 चौकार 17 धावांवर नाबाद खेळत असताना शैलेश काळे. अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना गोलंदाज जालिंदर. अनुभवी खेळाडू आहेत. अनुभवाचं अगदी भांडार त्यांच्या मागे. कशा प्रकारे खेळ करतील जालिंदर. पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ आहे. कोणतीही चुकी करत नाहीये. लॉंग ऑफ. फलंदाज बाद. चांगला झेल पकडलाय शंकर यांनी. अधिक गोल्डन डकचा शिकार ठरतील. फलंदाज बाद. चला जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले त्यांचं मनपूर्वक स्वागत. परंतु प्लीज पडदा सोडा. तो जे प्रेक्षक सँडी तो पडदा अगदी प्रेक्षकांना विनंती असेल प्लीज थोडासा पडदा सोडा. थँक्यू सो मच. कारण तुम्ही आहात म्हणून स्पर्धा आहे परंतु त्या पडद्यापासून थोडस दूर बसा. आणि शिवाजी यादव बॉस का म्हटलं जातं त्यांना बॉस. अगदी त्यांचं बारीक लक्ष. त्यांनी फोन करून सांगितलं की पडदा सोडायला सांगा. म्हणजे हे असतं क्रिकेटवरचं प्रेम. मोठा फटका सजवलाय. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. चेंडू जाईल लॉंग ऑफ क्लिअर करून फलंदाज सचिन यांच्या बॅट मधून येतोय. उत्तुंग षटकार. अगदी पाटण क्रिकेट आज एका वेगळ्या उंचीवर का गेले याच्या मागे शिवाजी यादव बॉस आणि संपूर्ण कमिटीचा बहुमूल्य वाटा आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर 44. जालिंदर यांना पुनरागमन करावं लागेल. 1 गडी 1 षटकार. या षटकामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू हाताळला परंतु दिशा मात्र चुकीची आहे. आणि दिशा आणि दशा या 2 शब्दामध्ये फक्त वेलंटीचा फरक आहे. तुमच्या गोलंदाजीची दिशा तुमच्या संघाची दशा ठरवत असते. व्हाईट बॉल. हाफ व्हॉली. पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर गेलेत. अमित यांनी चांगला झेल पकडला आपल्या उजव्या दिशेला धावत जात असताना. षटकाराचं प्रत्युत्तर जालिंदर यांनी बाद करून दिले. सचिन बॅक टू द डगआउट. एक सचिन बाद झाल्यानंतर दुसरे सचिन आलेत. सचिन असवले. आणि सचिन या नावाचं भारताच्या क्रिकेटमध्ये नाही तर संपूर्ण विश्व क्रिकेटमध्ये सचिन या नावाचा दबदबा आहे. आणि 24 वर्ष तो आपण पाहिलाय. 1989 पासून 2013 पर्यंत हा दबदबा SRT भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या माध्यमातून आपण पाहिलाय. आता मात्र सचिन असवले कशा प्रकारे खेळ करतील. या षटकातील चेंडू शेष असतील 3. कौतुक करावं लागेल जालिंदर यांचं. 2 गडी बाद केलेत. 1 षटकार जरूर खर्च केलाय परंतु आपल्याला असलेल्या अनुभवाचा वापर मात्र करत असताना जालिंदर. सचिन असवले. पहिला चेंडू शॉर्ट जॅक स्क्वेअर लेग 30 वर्तुळाच्या मध्ये धावचीची संधी. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अगदी आपण बापू यांचा उल्लेख केला. संजय आंबोळकर साहेब बापू यांनी हा पुरस्कृत केलेला संघ आहे रिधिका 11 रामिष्टेवाडी. अगदी रिया आणि वेदिका त्यांच्या 2 लेकींच्या नावावरून हा संघ खेळतो रिधिका. आणि स्पर्धा कोणती असू द्या त्या स्पर्धेचा पुरस्कर्ते बापू असतात. अगदी संघाची किट देखील त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली जाते. संघाची धावसंख्या 46. शेवटचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्नात असताना अगदी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. दिशा चुकली आहे. व्हाईट बॉल. 1 अतिरिक्त धावसंख्येमध्ये जोडली जाईल. 47. 47 ऑन स्कोर कार्ड. 1 टू गो. इनसाइड आउट.
थ्रू द कव्हर्स क्रिकेटचा पुस्तकी फटका फेकून दिलाय चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर दिशेने 6 धावांसाठी शैलेश काळे षटकार अगदी या 5व्या चेंडूवर काय खणखणीत फटका सजवलाय शैलेश काळे या फोटोचा अगदी फोटो काढावा आणि क्रिकेटच्या पुस्तकामध्ये चिटकावा शेवटचा चेंडू शेवटच्या चेंडूवर पूल केलाय मिड विकेट आहे तो चेंडूकडे पाहतच राहील शैलेश काळे यांच्या बॅट मधून येतोय या डावातील चौथा दर्जेदार षटकाराने होते पहिल्या डावाची सांगता पहिल्या डावाखेर टीम मराठा झोयेवाडी धावसंख्या धावफलकावर 60 आणि 61 धावांचं लक्ष्य असेल टीम रिधिका 11 रामिस्टेवाडी नक्कीच संदीप बावडेकर सचिन शिकरे यांच्यासाठी ही मोठी लढत असेल कारण 2 मातब्बर फलंदाज आहेत परंतु लक्ष अगदी चांगलं सेट केलंय पहिल्या डावाखेर मराठा झोयेवाडी 60-61 धावांचं लक्ष्य असेल टीम रिधिका 11 रामिस्टेवाडी 61 रन्स टू विन टीम रिधिका 11 रामिस्टेवाडी हॅलो अगदी आपण दुसऱ्या डावात ज्यांचा आवाज ऐकणार आहोत नवी मुंबईतील नामवंत समालोचक आदरणीय श्री दत्ता म्हात्रे सर आणि या व्यवसायाने शिक्षक आहेत आणि जर पाहिलं तर आज 12वा खेळाडू आहे तो त्यांचा विद्यार्थी आहे म्हणजे क्लासमध्ये देखील शिक्षक पाठी लागतात आणि तो म्हणत असेल की मॅचला आलोय तेव्हा देखील शिक्षक माझ्या मात्र पाठीशी आहेत नक्कीच सामन्याला येईल रंगत 62 धावांचं लक्ष ऐकूया आपण दत्ता म्हात्रे सरांना धन्यवाद Thank you so much. थँक्यू सो मच लव जाधव सर सकाळचं सत्र आहे आणि आपण पाहिलं तर आजच्या दिवसाचं सुरेख आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि नवलाई स्पोर्ट्स जिंती यांच्या आयोजनातून उमटलेली ही स्पर्धा खरं तर आजचं औचित्य आहे सन्माननीय प्रमोददादा साळुंखे यांच्या वाढदिवसाचं निमित्त आहे आणि नवलाई देवी चषक 2024 तुम्ही अनुभवत आहात पाहत आहात ऐकत आहात MTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचलंय आणि खरं तर दोन्ही पंच देखील आमचे सध्या थोडेसे चला पंचांना विनंती करतो की आपण मॅचला सुरुवात करूया आज जरा जास्त मॅचेस आहेत विनोदजी भगत सर श्यामजी कराळे सर रविवारचा दिवस आहे आम्हाला माहिती आहे परंतु आज रविवारच्या दिवसामध्ये जरा जास्त मॅचेस करायचे आहेत त्यामुळे संध्याकाळी नंतर आपला प्रोग्राम असेल आणि बघा आपल्यासाठी सूचना आलेली आहे की आपल्याला दिवसभर की थोडंसं आपली शरीरयष्टी पण कमी झाली पाहिजे विनोदजी भगत सर येस विनोदजी भगत सर असले की मैदानावरचं वातावरण असं हास्य खेळतं राहतं सकाळी आल्या आल्या ज्या पद्धतीनं त्यांनी सुरुवात केली आमचं व्यासपीठ सगळे हसायला सुरुवात झाली आणि लाफ्टर इज अ बेस्ट मेडिसिन आयुष्यामध्ये या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत टार्गेट सेट केलंय दोन्ही आपण जर पाहिलं तर सेम कॅलिबर असलेले दोन्ही मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात एकीकडे आपण जर पाहिलं तर मराठा वॉरियर्स जुळेवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट रिधिका 11 रामिस्टेवाडी टीम पहिलाच बॉल सचिन आसवले डान्सिंग डाऊन द विकेट नो चान्स आउट ऑफ द पार्क पहिल्याच बॉलवर आलाय दणदणीत षटकार ही सँडीची खासियत आहे अगदी मैदानाच्या बाहेरून सेट होऊन आलाय की काय पहिल्याच बॉलवर रीड केलाय 2 पावलं पुढे आलाय आणि ठोकून काढला हा षटकार थांबायला आता वेळ नाही टार्गेट मोठं आहे 60चं टार्गेट चेस करायचंय प्रति षटक 20च्या सरासरीने चालायचंय त्यामुळे आपलं डेस्टिनेशन आपला पल्ला माहिती आहे
आणि त्याचसाठी पहिल्याच बॉल पासून आक्रमण करायला सुरुवात केली बॅट्समन सँडीने. सचिन आसवले हे देखील पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मधले एक मोठं नाव आहे. सगळ्याच फॉर्मॅट मध्ये सेट असणारा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर. दुसरा बॉल हा देखील स्लॉट मध्ये बॉलला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. हवेवर सॉर होऊन बॉल टाटा बाय बाय षटकार. दम है, दमदार भी है, ये शान है और शानदार भी है. अप्रतिम खेळी पहिल्या 2 बॉलवर आले 2 नेत्र दीपक फटके. षटकार. एक जर पाहिलं तर मिड विकेटला, दुसरं आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. आता तिसऱ्या बॉलवर कोणता अंक असेल समोर आहे संदीप बावडेकर. हाफ ट्रॅकर बॉल हॅमर पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल गेल्यानंतर एक सिंगल तिसऱ्या बॉलवर कमबॅक केलंय. तर संदीप बावडेकरला समोर बॉल टाकणं ही खरं तर मेजवानी आहे. सचिन आसवलेला देखील माहिती आहे आणि हा देखील खेळाडू अगदी निष्णात आहे. त्याला देखील माहिती आहे कशा पद्धतीने बॉलिंग करायची आहे. व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी या देखील खेळाडूकडे आहे. इथे मात्र फटका चांगला आहे, परंतु आता दिशा थोडीशी आपण म्हणूया चुकीची आहे. कारण आजच्या दिवसासाठी भौगोलिक परिस्थितीचा देखील तुम्हाला विचार करावा लागेल. बॉल गेला सिंगल की 2? 2 आहेत की सिंगल धाव? 1 सिंगल. या सिंगल नंतर आपण पाहिलं तर आणखीन एक धाव स्कोर कार्ड वर लागते. आता झाल्या धावा 14. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिले पहिली मॅच देखील आपण पाहिली वांग व्हॅली महिंद यांच्या सोबत आपण पाहिले माने वॉरियर्स महिंद. ही देखील अप्रतिम मॅच तुम्हाला पाहायला मिळाली. या मॅच मध्ये देखील शैलेश काळे अक्षरशः बरसले होते, जे खरं तर ऑलराऊंडर खेळाडू आहेत. जे आपण पाहिलं तर मराठा वॉरियर्स जुळेवाडी टीमचे आणि सातत्याने पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन असेल याच्यामध्ये आयकॉन खेळाडू आणि आयकॉनिक खेळी सातत्याने ते साकारली. तो एक मोठा अष्टपैलू खेळाडू या टीम मधून खेळताना पाहायला मिळत आहेत. अधिकजी काटकर देखील आपल्याला यष्टीरक्षकांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. मिड विकेटला तिथे क्षेत्ररक्षक आहे, 1 बाउन्स बॉलला गॅदर करेल तोपर्यंत एक सिंगल फक्त या ठिकाणी पाहायला मिळेल. या सिंगल नंतर स्कोर कार्ड वर आता लागले धावा 15. अजूनही एक बॉल शिल्लक असेल या षटकातील. 20चं टार्गेट प्रति षटक सरस सेट करायचं आहे रिधिका 11 रामेश्वरवाडी टीमला. सचिन आहेत इज ऑन स्ट्राइक. सचिन वर्सेस सचिन ही लढत आपल्याला पाहायला मिळते. सचिन टू सचिन. फटका फसलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. जजमेंट केलं जात आहे आणि कॅच ड्रॉप आणि थ्रो देखील खराब पाहायला मिळाला. 2 धावा या ठिकाणी जोडल्या गेल्या जिथे कोणत्याही प्रकारची धाव नाही. क्रिकेट सांघिक खेळ आहे. तुम्हाला अगदी डोळ्यामध्ये तेल घालून देखील तुम्हाला क्षेत्ररक्षण करावं लागेल, कारण कदाचित ही कॅच तुम्हाला महागडी ठरू शकते. कारण सचिन आणि संदीप बावडेकर ही जोडी करतर रिधिका 11 रामेश्वरवाडी टीम साठी ट्रम्प कार्ड आहेत आणि त्यांना जीवदान देणं म्हणजे मी म्हणेन विनाशाला आमंत्रण देणं अशा प्रकारचं. परंतु पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिलं षटक समाप्त झालंय आणि स्कोर कार्ड वर लागल्यात 17 धावा. वीसच्या सरासरीने चालायचे. पहिल्या षटकामध्ये आले 17 धावा. क्षेत्ररक्षण मध्ये आता थोडंसं बदलाव केला जाईल, कारण पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. पहिल्या 2 षटकार खाल्ल्यानंतर कमालीचं कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून झालंय सचिन यांच्या माध्यमातून. आणि आता नवीन बॉलर आपण पाहू शकता शैलेश, षटक क्रमांक 2. यानंतर वांगवॅली महिंद टीम देखील आपण तयार राहायचंय. या मॅच मधून जिंकेल. दुसऱ्या फेरीसाठी आपण खेळणार आहात. पहा शैलेश काळे ऑलराऊंडर खेळाडू आता गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये. पहिला बॉल या वेळेला मात्र आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक बॉलवर आहे आणि अप्रतिम झेल या ठिकाणी पकडला जातोय. परंतु काय पंचांचा इशारा? येस, बॅट्समॅन आउट. पहिला धक्का लागला जातोय. सचिन यांचा पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त केली.
गोलंदाज शैलेश काळे यांनी पहिला बॉल अगदी रीच पासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकला सोडून जाणारा बॉल होता, डीप लॉंग ऑफला बॉल ला पाठवून दिलं होतं, तिथे मात्र कमालीचं जजमेंट केलं गेलं होतं. क्षेत्ररक्षक चल नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झाले शंकर. आता या जोडीवर भरपूर काही निर्भर असेल. ही जोडी जास्तीत जास्त काळ टिकणं फार गरजेचं आहे रिधिका 11 रामेश्वरवाडी टीमसाठी. परंतु पहिल्याच बॉलवर या ठिकाणी शैलेश काळे यांना पहिली सफलता प्राप्त झाली आणि सचिन यांना मात्र परतीचा प्रवास करावा लागलाय. आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदलाव आपण पाहतो. वेगळ्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण यासाठी शंकर यांच्यासाठी लावण्यात आलंय. शैलेश काळे पुन्हा एकदा तयार. हा देखील बॉल रीच पासून ठेवण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आला. इट्स अ वाईड बॉल. एक धाव अजूनही ऍड होईल स्कोर कार्डवर. थोडस आशाळभूत नजरेने शैलेश यांनी देखील पाहिले, स्मित हास्य करत आलेत की कदाचित हा बॉल त्यांच्या दृष्टीनं, परंतु पंच आमचे दक्ष आहेत, पंच तत्पर आहेत. शैलेश काळे पुन्हा एकदा तयार. अप्रतिम बॉल, खोलव्या टप्प्यावरचा बॉल, मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्यामधून बॉल गेलाय. डीप वरून क्षेत्ररक्षक मिड विकेट वरून आलेत, तोपर्यंत एक सिंगल फक्त प्राप्त झाली आणि स्ट्राईक रोटेड. आणि यासाठी क्लोज एन्काउंटर ठेवलं गेलं होतं. क्लोज क्षेत्ररक्षण का बरं ठेवलं गेलं होतं की संदीप बावडेकर यांना नॉन स्ट्राईकला जास्तीत जास्त काळ ठेवणं, कारण माहितीये शंकर एक धाव काढून या ठिकाणी फक्त स्ट्राईक रोटेट करतील आणि तेच झालंय. आता संदीप बावडेकर आले, शैलेश काळे, स्ट्रेंथ देखील माहिती आहे दोन्ही खेळाडूंची. इथे मात्र फटका चांगला अलॉंग द कार्पेट मिड विकेटला, परंतु कोणत्याही प्रकारचा मानस नाही धावा घेण्याचा, कारण संदीप बावडेकर यांना स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची आहे. यावेळी आला हा डॉट बॉल आणि आतापर्यंत या षटकामधले देखील आपण पाहिले तर 3 बॉल आतापर्यंत झालेत, म्हणजे 9 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला आणि स्कोर कार्डवर लागलेत 19. आता पल्ला थोडासा मागडा ठरेल की काय, परंतु संदीप बावडेकर बॉलला पाठवून दिलाय. अगदी लवकर पिक केला बॉल, ऑफ स्टिकला सोडून जाणारा बॉल, डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून हाय अँड हँडसम षटकार. ही ताकद आहे, नजाकत आहे. संदीप बावडेकर ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर कव्हरचा बेताज बादशाह, हे आम्ही देखील वर्णन केलं या खेळाडूचं, कारण या खेळाडूकडे भरपूर काही क्षमता आहे आणि ती क्षमता या बॉलवर देखील त्यांनी दाखवली. अगदी कूल माइंड ठेवलंय, सहजगत्या बॉलला पाठवून दिलंय. आपण जर पाहिलं तर त्यांच्या मनगटात भरपूर काही ताकद आहे, कारण आपण जर पाहिलं तर शैलेश काळे पुन्हा एकदा तयार. संदीप बावडेकर यावेळी मात्र फिरलेत, बॉलला देखील फिरवून दिलाय आणि मॅच देखील फिरवण्याच्या दिशेनं आता मात्र आलाय हाय अँड हँडसम फ्लॅट षटकार. आता पहा या वेळेला आपण पाहतो संदीप बावडेकर हात खोलायला सुरुवात केली, एक्सिलरेट केले स्वतःला. त्यांना देखील माहिती आहे अभि नाही तो कभी नाही, या मॅच मधून आपलं आव्हान संपुष्टात येईल. 31 आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्यात. जी मॅच खरं तर जिथे दुसऱ्या षटकाच्या पहिल्या काही बॉलवर मॅच जवळजवळ आपण पाहिली तर अगदी धीम्या गतीनं चालली होती आणि त्याला पूर्णपणे एक्सिलरेट केलं. आता एक्सप्रेस वेवर धावायला सुरुवात केली. गाडी कुठेतरी थांबली होती रिधिका 11 रामेश्वरवाडी संघाची, परंतु संदीप बावडेकर हे नाव का चर्चेत राहिलंय. सनबूर नाईट मध्ये कव्हरच्या दिशेने जे ठोकलेले अप्रतिम षटकार आज देखील डोळ्यामध्ये घर करून गेलेत आणि ती स्ट्रेंथ आहे संदीप बावडेकर यांची. शैलेश काळे, दोन्ही खेळाडू टिट फॉर टॅट करणारे आहेत, त्यामुळे दोन्ही खेळाडू प्रतिभावान आहेत. आणि एक पहा तू शेर तो माई सव्वा शेर, षटकार मारल्यानंतर कमालीचं कमबॅक. शेवटच्या बॉलवर या ठिकाणी फक्त सिंगल प्राप्त झाली आणि आता स्कोर कार्डवर लागल्यात धावा. 32 धावा स्कोर कार्डवर लागल्यात आणि आता शेवटचे 6 बॉल असतील आणि 6 मध्ये करायचे 29 धावा. पल्ला मोठा आहे, डेस्टिनेशन भरपूर लांब आहे. थोडस मी म्हणेन सुटकेचा निश्वास जरूर या ठिकाणी सोडला गेला असेल मराठा वॉरियर्स जुलेवाडी टीमने, कारण आता स्ट्राईकला आपण शंकर यांना पाहतोय.
शंकर यांना देखील या ठिकाणी एक वेगळी रणनीती घेऊन मैदानामध्ये आता खेळ करावा लागेल, कारण 29 धावा म्हणजे फार मोठा पल्ला त्यांना गाठायचा आहे. क्रिकेटमधले कोणतेही आव्हान आपण बनवू शकतो की ते कोणतेही आव्हान पेलू शकतो. 42 धावांचा स्कोर देखील शेवटच्या षटकांमध्ये चेस झालेला आहे, असे टेनिस क्रिकेटमधले इतिहास आहेत. त्यामुळे इथे 29 धावा देखील चेस होऊ शकतात, परंतु मैदानामध्ये तशी बहारदार खेळी करावी लागेल. पहा, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, मिड ऑफला क्षेत्ररक्षक लावला गेलाय. त्यानंतर शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक, मिड ऑनला क्षेत्ररक्षक लावण्यात आलेला आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक, डीप लॉंग ऑनला, डीप लॉंग ऑफला देखील क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षणाची रचना आणि शेवटच्या षटकामध्ये शंकर यांनी हात खोलायला सुरुवात केली आणि इथे मात्र पहा, परंतु क्षेत्ररक्षक दर्जेदार त्या ठिकाणी आपण पाहू शकतात. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता. MTC लाईव्हच्या माध्यमातून पहा कशा पद्धतीचं विकेट. आम्हाला वाटलं होतं कदाचित हा षटकार असू शकतो, परंतु पहा ज्या पद्धतीचं दीपक यांनी पहिला बॉल फेकला गेला, अगदी द्रुतगती मारा, फुलर लेनचा बॉल, त्याच्यावर केलाय प्रहार. एलिमिनेशन थोडंसं कमी राहिलंय, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दर्जेदार झालं आणि विकेटचं पतन झालंय. दुसरा धक्का लागलाय या ठिकाणी रिधिका 11 रामिष्टवाडी टीमला आणि आता थोडंसं संकटात आलाय. संकटमोचक पारी करावी लागेल. 29 धावा, 5 षटकार टोकले तर 30 धावा देखील होऊ शकतात. हिम्मत आहे मर्दा तो मदद आहे खुदा. पाहावं लागेल काय होईल या मॅच मध्ये, परंतु जवळजवळ मॅच वर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असताना मराठा वॉरियर्स जुळेवाडी टीम, वॉरियर्स हे नाव त्यांच्या संघामध्ये आहे आणि तशाच पद्धतीची अगदी लढाऊ वॉरियर्स सारखी कामगिरी करत असताना मराठा वॉरियर्स जुळेवाडी टीम, मोठमोठी नाव आहेत या देखील टीम मध्ये आपण पाहतोय. इथे लेन थोडीशी खराब पाहायला मिळाले. नॉन स्ट्राईक मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये संदीप बावडेकर स्मिता असे करतात. त्यांना देखील माहिती आहे पंचांचा इशारा आला वाईडचा. वाईड नंतर एक धाव अजूनही स्कोर कार्ड वर ऍड होईल. पण संदीप बावडेकर अगदी पहा, पाण्याच्या बाहेर असलेला मासा पाण्यामध्ये जाण्यासाठी जेवढा तडफडत असतो, आता तेवढी तडफड आपल्याला पाहायला मिळते संदीप बावडेकर यांची स्ट्राईक रोटेट करण्यासाठी. आता रणनीती काय आहे पहा, अधिक काटकर हेच सांगतात की हा बॉल जाऊ दे, कारण त्यांना माहिती आहे क्रिकेटमध्ये तुम्हाला पंचांचा इशारा आला हा चौकार, कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला गनिमी कावे ठेवावे लागतात, करावे लागतात, कारण हा क्रिकेट आहे. इथे देखील पहा त्यांनी सांगितलं चौकार गेला तरी चालेल, परंतु संदीप बावडेकर स्ट्राईकला येता कामा नये, कारण त्यांना देखील माहिती आहे संदीप बावडेकरची स्ट्रेंथ काय आहे. परंतु या ठिकाणी पहा अजूनही मॅच संपलेली नाही. इथे एखादा 9 बॉल्स वगैरे आला तर या मॅच मध्ये देखील कमबॅक होऊ शकतो. अर्जुन यांच्या बॅट मधून एक चौकार पाहायला मिळाला. बॉल उचलण्याचा प्रयत्न, स्टिकरेंटचा फटका, फॉलो थ्रू मध्ये गॅदर करण्याची संधीचं केलं सोनं, विकेटचं पतन. आता मॅच जवळजवळ संपूर्ण मॅच वर आपलं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत असताना मराठा वॉरियर्स जुळेवाडी टीम. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर स्वतः संघाचे संघनायक आपण जर पाहिलं तर सचिन आहेत, सचिन काटकर आपण पाहतोय, त्यानंतर सचिन आसवले यांना पाहतोय, त्यानंतर आपण शैलेश काळे, सगळी मोठं नावं. त्यानंतर अधिक काटकर यांची बॅट देखील तळपली तर ते देखील फार विध्वंसक बॅटिंग करतात, अशी फार मोठी नावं, चांगली बॅटिंग लाईनअप असलेला हा संघ. आणि एकीकडे आपण पाहतो रिधिका 11 रामेश्वरवाडी. संदीप बावडेकर यांच्यावर भरपूर काही भरोसा आहे, परंतु त्यांना स्ट्राईक मिळणं फार गरजेचं होतं या षटकामध्ये, कारण ज्या पद्धतीचं संदीप बावडेकर यांची अप्रतिम खेळी आपण पाहिलेली आहे अनेक ठिकाणी. मला वाटतं पाटण तालुका क्रिकेट इथे मात्र पहा मिड विकेटच्या झोन मध्ये PTPL मध्ये देखील संदीप बावडेकर ज्या पद्धतीनं बरसले होते ती लाजवाब खेळी. पंचांचा इशारा आलाय हा चौकार असेल, ती देखील खेळी प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून गेली. अगदी क्रॅम्प देखील आले होते आणि तरी देखील अगदी लढवया पद्धतीनं ते खेळले गेले होते आणि तो इतिहास देखील त्यांचा राहिलेला आहे. त्यामुळे त्यांना नॉन स्ट्रायकरला ठेवण्याचा प्रयत्न मराठा वॉरियर्स जुळेवाडी टीम सध्या करते आणि ते यशस्वी देखील झालेत असं म्हणायला काही हरकत नाही. या मॅचवर आपलं वर्चस्व मराठा वॉरियर्स जुळेवाडी ही टीम नक्कीच प्रस्थापित करण्याचा प्रयत्न. आता या मॅच मध्ये जवळजवळ औपचारिकता दिशा या वेळेला थोडीशी खराब आहे, परंतु पंचांचा इशारा आलाय डिक्लेअर झोन मध्ये आज बॉल भरपूर लागणार आहेत. नवलाई स्पोर्ट जिंती टीम, कारण बॉलचे बॉक्स कदाचित मागवावे लागतील, कारण आज लांबच लांब फटके आपल्याला जाताना पाहायला मिळतात आणि तेवढेच बॉल देखील जातात. बॅट्समन सिद्धू
आता बघा या मॅच मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिली. पंचांचा इशारा आहे, डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला आणि ते मराठा वॉरियर्स जुळेवाडी ही टीम जिंकलेले. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील हार्दिक हार्दिक आभार. चला यानंतर मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल वॉंग व्हॅली महिन आणि त्यांच्या अगेन्स्ट मराठा वॉरियर्स जुळेवाडी टीम. चला टेनिस पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधले तारे सितारे सध्या आपण या मैदानावर पाहत आहात. आजचा लॉर्ड्स देखील आपण पाहिलात.